नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आजचा इडलीचा प्रकार थोडा वेगळा आहे. थोडा नाही, चांगलाच वेगळा आहे, कारण त्याच्यात तांदूळ वापरत नाही आहे. 2 डाळी वापरून हा इडलीचा प्रकार केला आहे. आणि त्याचं नाव काय लिहिलं मी या बोर्डवर वाचून सांगतो तुम्हाला. याचं नाव आहे पासीप्रप्पू इडली. साऊथचा प्रकार आहे आणि त्याच्यावरची चटणीसुद्धा इंटरेस्टिंग आहे. मी तिकडे पाहून सांगितलं, कारण आमच्या इथे चार्ट लागला असतो की आज काय बनवायचं, आज काय बनवायचं. आमच्या चेतनने लिहून ठेवला ते. तर ही पासीप्रप्पू इडली जी आहे त्यासाठी उडदाची डाळ, मुगाची डाळ, मेथी दाणा. मेथी दाणा थोडासा, बाकी हे समप्रमाणात भिजवून ठेवायची. भिजवून 3-4 तास भिजल्यानंतर त्याला वाटायचं आणि हे फर्मेंट करायचं. बघा, हे बघा किती छान असं फुललेलं आहे हे पीठ. यामध्ये चवीनुसार मीठ, याला छान तेल लावून घ्यायचं किंवा यावर तुम्ही कपडासुद्धा घालू शकता. याला पुढे एक 10 मिनटं आपण छान स्टीम करू आणि तोपर्यंत चटणी इंटरेस्टिंग आहे, नेहमीच्या चटणीपेक्षा वेगळी. चलो. आणि चटणीसाठी थोडं तेल, लसूण छान भरपूर, त्यामध्ये हिरव्या मिरच्या, छान लांब चिरलेल्या मिरच्या भाजून घ्यायच्या. मंद आचेवर याला थोडंसं कडकडीत भाजून घेऊ आपण. हे छान परतून झाल्यानंतर याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आपल्याला. यामध्ये चिंचेचा कोळ, भरपूर बारीक कोथिंबीर, मीठ, साखर किंवा गूळ, मोहरी, आणि मोहरी छान फुटल्यावर जिरे, कढीपत्ता, बोरी मिरची आणि थोडासा हिंग. तेल लावून ही अशी इडली सोडून घ्यायची. तांदूळ न वापरता केलेली इडली. तर ही एक वेगळ्या प्रकारची इडली होती, ज्याच्यामध्ये तांदूळाचा वापर नव्हता. तर ज्यांना तांदूळ खायचा नाही अशा लोकांनी नक्की बनवा. चटणी मात्र अप्रतिम आहे, इडली पण अप्रतिम आहे. पाहता मास्टर रेसिपीज, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि आज मी काय म्हणणार माहिती का, चटणी जर आवडली असेल, बघा माझी आठवण येते का.